हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॉब्लेम सेट 48 पाहणार आहोत। याच्यात आपल्याला विचारलं राईट द पेरिमीटर ऑफ ईच फिगर इन द बॉक्स गिवन बिलो। म्हणजे आपल्याला ह्या बॉक्समध्ये काय करायचं, याची परिमिती लिहायची। पेरिमीटर म्हणजे त्याला आपण मराठीत परिमिती म्हणतो। तर आपण काय करू, सुरुवातीला पाहूत की पेरिमीटर कसं काढतात। इथे काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत, ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। तर आपल्याला पेरिमीटर म्हणजे राहते सर्व साईडचे आपल्याला सम ऑफ ऑल साईड इज कॉल्ड पेरिमीटर। इथे लिहिलेलं आहे बघा, वी नो द सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साईड ऑफ अ फिगर इज कॉल्ड अ पेरिमीटर। ठीक आहे, पेरिमीटरची ही व्याख्या आहे, द सम ऑफ, ठीक आहे, हे लिहून घ्या, द लेंथ ऑफ ऑल साईड ऑफ अ फिगर इज कॉल्ड पेरिमीटर। आता इथे याची साईडचं लेंथ दिलेली, याची दिली का नाही। मग याची लेंथ 4 आहे, तर याची लेंथ किती असणार, 4 सेंटीमीटरच असणार। याची 5 आहे, तर याची पण काय असणार, 5 सेंटीमीटर। कारण हे रेक्टँगल आहे, रेक्टँगलचं समोरासमोरची साईड एकसारख्या राहतात। मग याचं जे पेरिमीटर आहे, मग ते होईल 4 + 5 + 4 + 5 किती होतात, 4 + 5 9, 9 + 4 13, 13 + 5 13 + 5 18 होते। याची पेरिमीटर किती काढला आपण, 18। आता तसं सांगितलं लेंथ ऑफ ॲडजस्टेड साईड ऑफ अ रेक्टँगल, म्हणजे असा एक रेक्टँगल काढायचा आपल्याला आणि त्याचं हे करायचं। ठीक आहे, दुसरी ॲक्टिव्हिटी नेहमी पूर्ण कंप्लीट करायला हवे आपण। ठीक आहे, ॲक्टिव्हिटी आणि प्रॉब्लेम सेट केलं तर आपलं गणित काय होतात, तेवढेच परफेक्ट होतात। तर मग आपण काय करतो, एक रेक्टँगल काढू। रेक्टँगलच्या समोरासमोरील साईड काय राहतात, एकसारख्या राहतात। 10 लेंथ आहे, म्हणजे ही 10 आहे, हे 7 आहे। हे 10 असेल तर हे पण 10 असेल, हे 7 असेल तर हे पण 7 असेल। आता आपण सगळ्यांचं पेरिमीटर काढायला सांगितलं, तर त्यांनी इथे बॉक्समध्ये लिहायचं। मग इथं 10, हे 7 प्लस हे 10 प्लस 7, म्हणजे सम करायची। सम म्हणजे बेरीज, समचा अर्थ काय होतं, बेरीज। 10 10 20 आणि 14, 20 आणि 14 होतात 34। आपलं उत्तर येईल 34, ते आपल्याला इथे लिहायचं 34 सेंटीमीटर। त्याच्यानंतर पुढचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथं स्क्वेअर दिला आहे की नाही। स्क्वेअर म्हणजे त्याच्या ऑल साईड इक्वल राहतात। ठीक आहे, ही 5 असेल तर ही पण किती असणार, 5 सेंटीमीटर, ही पण 5 सेंटीमीटर आणि ही पण 5 सेंटीमीटर। मग आपल्याला सगळ्यांची बेरीज करायची। ठीक आहे, 5 + 5 + 5 + 5 5 5 5 10 10 15 15 20। मग आपलं उत्तर येईल 20, ते आपल्याला ह्या बॉक्समध्ये लिहायचं 20। इथं सेंटीमीटर त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे। त्याच्यानंतर इथे ह्या फिगरचं आपल्याला पेरिमीटर काढायचं। इथं 4 होतात, इथं 6 आणि इथं 8। 4 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 8, 4 + 6 10 10 + 8 18, आपल्याला इथं 18 लिहायचे। अतिशय सोपा असा हा प्रॉब्लेम सेट आहे। आता पहा, आपल्याला इथं ह्या फिगरचं आपल्याला पेरिमीटर सांगितलं। मग आपल्याला काय करायचं, सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साईड, म्हणजे इथे 1 2 3 4 साईड, ह्या चारही साईडची आपल्याला बेरीज करायची। मग कशी करूत आपण, हे 14 + 7, हे 20 घेऊ, + 16 + 7। हे करताना आपल्याला व्यवस्थित मांडायचे, का अंक आपण व्यवस्थित मांडत नाही, त्याच्यामुळे आपलं उत्तर चुकतं। हे युनिट प्लेस 10 प्लेस। ठीक आहे, 7 हे एकच अंक असल्यामुळे युनिट प्लेसला जाईल। ठीक आहे, पहिले 14 लिहूता, पहिले 14 लिहू, 14 नंतर हे 20 आहेत, मग हे 16 आहेत, आणि हे 7 इथे न लिहिता इथे लिहायचे युनिट प्लेसला। बऱ्याच जणाला कन्फ्युजन होते, युनिट प्लेसला लिहायचे, इकडच्या साईडला लिहायचे, इकडे नाही लिहायचे। ठीक आहे, 13 + 4 17, कॅरी 1 झाला, 1 + 2 3 3 + 1 4 4 + 1 5, आपलं उत्तर किती आलं, 57 आपल्याला काय करायचं, इथे लिहायचं। आता इथं सेंटीमीटर आहे, तर सेंटीमीटरच लिहायचं, 57 सेंटीमीटर। अतिशय सोपा असा प्रॅक्टिस सेट। त्याच्यानंतर इथे पहा, ह्या सगळ्यांची बेरीज करायची। पहिले मी हे 10 घेतो, मग हे 6, मग हे पण 6, हे 10 घेऊ, हे 8 + 8,
10 प्लस 6 16, 16 प्लस 6 22, 22 प्लस 10 32, 32 प्लस 8 40 होतात, 40 प्लस 8 48. मग आपल्याला इथं 48 लिहायचं. हे काय सेंटीमीटर आहे, तर मग आपल्याला उत्तर सेंटीमीटर लिहायचं. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता हे थोडे आकडे मोठे आहेत त्याच्यामुळे आपण काय करतो, लिहूनच घेऊ. ठीक आहे. पहिले आपण 12 लिहून घेऊ, ठीक आहे. 12 त्याच्यानंतर 18. पहा व्यवस्थित लिहायच्या. 8 इथं नाही लिहायच्या, 8 इथे लिहायचे व्यवस्थित. हे युनिट प्लेस आहे, हे 10 प्लेस आहे. युनिट 10 ओके. एकक दशक शतक अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. इथे एकच अंक असल्यामुळं युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानी येईल. हा पण 8 लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे 18 लिहून घ्यायचे. आता आपण प्लस करायचे. 8 8 8 24 32 32 प्लस 2 34 कॅरी 3 झाले. 3 आणि 4 3 प्लस 1 4 4 5 6 हे 64 आपलं उतरलं. 64 इथं यम लिहिलेलं, यम म्हणजे मीटर, तर आपल्याला यम लिहायचं. इथं सेंटीमीटर होतं म्हणून आपण सेंटीमीटर लिहायचं. इथं सेंटीमीटर होतं, सेंटीमीटर लिहिलं. आणि इथं मीटर आहे, तर इथं फक्त मीटर लिहायचं. ठीक आहे. अशा प्रकारे अजून एक प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न आहे, इफ अ स्क्वेअर ऑफ अ साइड इज 1 सेंटीमीटर, कट आउट द कॉर्नर ऑफ लार्जर स्क्वेअर विथ अ साइड 3. what will be the perimeter of remaining shape. म्हणजे आपल्याला सांगितलं की आपला ही जी साईड आहे ही 3 सेंटीमीटर आहे. प्रत्येक बाजू 3 सेंटीमीटर. इथं पण 3 सेंटीमीटर आहे आणि इथं पण 3 सेंटीमीटर. आता एक एवढा भाग 1 सेंटीमीटरचा कापून टाकलेला. 1 सेंटीमीटर काय केला, कापून टाकलेला आहे. मग आपल्याला उरलेल्या भागाचा आपल्याला पेरिमीटर विचारलं. मग आपण काय करतो, ह्या सगळ्या भागाच्या लाईनीची टोटल पाहूत आपण. तर हे 3 सेंटीमीटर होतं, हे की नाही. हे काही चेंज नाही झालं, 3 सेंटीमीटर जसा तसा राहील. हा भाग 3 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, मी असं लिहून घेतो 3 सेंटीमीटर. हा पण काही चेंज नाही झाला जसा तसा. हा चेंज झाला. हा 3 सेंटीमीटर होता, त्याच्यातला 1 सेंटीमीटर गेला. मग हा भाग किती राहील, 2 सेंटीमीटर. हा भाग किती राहील, हा राहील 1 सेंटीमीटर. ठीक आहे. इथलचा जर हा भाग पाहिला तुम्ही, हा भाग पाहिला, हा पण 1 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, 1 सेंटीमीटर. आणि हा भाग पाहिला, हा 3 होता आहे की नाही. पहिले 3 सेंटीमीटर होता, त्याच्यातला 1 सेंटीमीटर निघून गेला. मग हा राहिला 2 सेंटीमीटर. आपल्याला ह्या रिमेनिंग भागाचाच हे सांगितलं. पहिले हे पूर्ण भाग होता, त्याच्यातला असा एवढा भाग आपण कट करून टाकला, तर पेरिमीटर विचारलं. तर पेरिमीटर आपण आता काढू. जर आपण सुरुवातीचा भागाचं पेरिमीटर पाहिलं, 3 प्लस 3 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. तर जर सुरुवातीचं ओरिजिनलचं जर पेरिमीटर त्यांनी विचारलं नाही, तर पण एखाद्या वेळेस विचारू शकतात. तर पेरिमीटर मी ते पण लिहितो, दोन्ही लिहितो. पेरिमीटर ऑफ ओरिजिनल स्क्वेअर काय ना, 3 प्लस 3 प्लस 3 प्लस 3 म्हणजे किती होतात, 3 आणि 3 6. 6 प्लस 3 9, 9 प्लस 3 12 सेंटीमीटर. आता आपण पेरिमीटर ऑफ रिमेनिंग शेप, पेरिमीटर ऑफ रिमेनिंग शेप काढू. रिमेनिंग शेप पहा, इथे किती आहे, सगळ्या साईडची बेरीज करायची. 3 आहे. ठीक आहे. इथं किती आहे, 2 आहे. इथून एवढा भाग किती आहे, 1 आहे. इथून एवढा भाग किती आहे, 1 आहे. इथून एवढा भाग किती आहे, 2 आहे. आणि हा उरलेला भाग अजून 3 आहे. 3 प्लस 2 5, 1 6 7 8 9, 9 प्लस 3 12. मग रिमेनिंग भागाची जी पेरिमीटर आहे, ठीक आहे, ते पण आपल्याला 12च येणार. ठीक आहे. अशा प्रकारे हा पण प्रॉब्लेम सेट नंबर 48 संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद.